हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण आलोय अंबरनाथ मध्ये ग्लास विला बाय हिलटॉप विला इथे. सो आपण आतमध्ये जाऊया, मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि इथे ऑल डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. सो यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो मंडळी चला आपण आतमध्ये जाऊया पटकन. तर मंडळी तुम्ही इथला हॉल बघू शकता, किती मोठा हॉल आहे. इथे मस्तपैकी टीव्ही आहे, या साईडला आहे सिटिंग एरिया आणि इथे एसी सुद्धा आहे प्रत्येक रूम मध्ये, हॉल मध्ये. या साईडला आहे आपला डायनिंग एरिया. हा हॉलच एवढा मोठा आहे की तुम्ही खूप मोठी फॅमिली ग्रुप्स, फ्रेंड्स इथे मस्तपैकी आरामात राहू शकता. सो मी तुम्हाला इथले रूम्स दाखवते कसे आहेत ते. वाव, तुम्ही इथला रूम बघू शकता, किती मोठा आहे, क्लासी आहे. प्रत्येक रूम मध्ये एसी आहे. इथे अटॅच वॉशरूम सुद्धा आहे आणि रूम पूर्णपणे मस्तपैकी क्लीन आहे. तर म्हणजे आपण हा रूम तर बघितलाच आहे कसा आहे. याच्या बाजूला सुद्धा रूम आहे, मी तुम्हाला तो सुद्धा दाखवते कसा आहे तो. तर म्हणजे हा बेडरूम पण सेम तसाच आहे, खूप मोठा आहे. प्रत्येक रूम मध्ये एसी आणि अटॅच वॉशरूम सुद्धा आहे आणि वॉशरूम सुद्धा खूप मोठे आहे आणि गर्ल्ससाठी मिरर हा लागतोच प्रत्येक रूम मध्ये आहे. तर तुम्ही हा रूम बघू शकता, किती मस्त आणि क्लीन ठेवलाय तो. तर म्हणजे हा आहे 4 BHK चा विला. तुम्हाला खालचे 2 रूम तर मी दाखवलेच आहे. सो आता आपण वरती जाऊया आणि वरचे दोन्ही रूम बघूया कसे आहेत ते. सो चला. तर म्हणजे हे आहे आपले वरचे 2 रूम. आपण बघूया ते कसे आहेत ते. आणि तुम्ही हा पेस बघू शकता, किती मोठा येतो. हे तुम्ही मस्तपैकी संध्याकाळचा सनसेट व्ह्यू सुद्धा बघू शकता. सो चला आपण आतमध्ये जाऊया. वाव मंडळी, तुम्ही इथला रूम बघू शकता, किती क्लासी रूम आहे. तुम्ही वरती बघा, पूर्ण ओपनच आहे, ग्लास एरिया. जसं नावाप्रमाणे ते खूप क्लासी आहे. हा ग्लासी रूम आहे, खूप मस्त. हा आहे आपला बेड मस्तपैकी. या साईडला आहे आपला वॉशरूम आणि तुम्ही इथले वॉशरूम सुद्धा बघू शकता. हा पूर्ण वरती ओपन आहे. मंडळी हा आहे आपला वरचा सेकंड बेडरूम. हा पण ग्लासी आहे, पण उन्हामुळे आता हा झाकून ठेवलाय वरती. आमच्यासाठी त्याने एक ओपन केला. हा पण सेम मस्तपैकी छान आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण भारी हा. आणि इथला रात्रीचा नाईट व्ह्यू तर एक नंबर येईल. इथला वॉशरूम पण तुम्हाला दाखवते. प्लस इथले वॉशरूम पण खूप मोठे आहे आणि क्लीन आहे. हायजीन पूर्ण मेंटेन केली आहे त्यांनी. आणि इथले रूम खरंच त्यांनी खूप छान ठेवलेत, मस्तपैकी क्लीन ठेवलेत. आणि रूम पण खूप मोठे आहेत. तुम्ही जर इथे येताय, तुमचा पैसा हमखास वसूल आहे. आणि इथून बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे हा विला. आणि खरंच खूप छान वाटतंय. संध्याकाळचा व्ह्यू, सकाळचा व्ह्यू तर इथे बघण्यासारखा असेल. आणि समोरच आहे आपला पार्किंग एरिया. पार्किंग एरिया पण तुम्ही बघू शकता, किती मोठा येतो. आणि त्या साईडला आहे आपला स्विमिंग पूल.
तर मंडळी आपण इथले 4 रूम बघितले, किती मस्त आहे आणि लक्झरी येते. सो आपण इथला पूल बघूया कसा येते. तुम्ही समोर बघू शकता पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असला हा विला आहे, तो पण लक्झरी विला. आणि या साईडला आहे आपला पूल एरिया आणि समोरच आहे सिटिंग एरिया सुद्धा. तिथे तुम्ही बसून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर मंडळी आपलं फूड आलेलं आहे आणि आम्हाला खूप जोराची भूक. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी चमचमीत चिकन आहे, त्यासोबत आहे चपाती आणि एवढा सुंदर वास येतो ना, असं वाटतं पटकन संपवावं. आणि तुम्ही बघू शकता खूप छान आहे. अजून यायचं बाकी आहे, भात आणि ऑल एवढंच असेल, बट इथल्या जेवणाची टेस्ट खरंच खूप छान आहे. तर मंडळी तुम्ही इथला विला बघितलाय, किती मस्त आहे, पूर्ण लक्झरी आहे आणि पूर्ण क्लासी येतो. सो तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत वन डे पिकनिक प्लॅन करताय किंवा स्टेकेशन साठी जागा शोधताय तर इथे नक्की व्हिजिट करा. बिकॉज हे अंबरनाथ स्टेशन पासून पण अगदी जवळ आहे, 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. सो आणि इथल्या जेवणाची टेस्ट सुद्धा खरंच खूप छान आहे, यम्मी यम्मी आहे. सो तुम्ही लवकर इथे व्हिजिट करा आणि इथले ऑल डिटेल्स मी कॅप्शन मध्ये देईलच आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा. सो तुम्ही लवकर इथे व्हिजिट करा आणि आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.